डोक्यावर कॅरेट उचलून रोडला आणायचे. 20 रुपये द्यायला नको म्हणून मी असती, पण मला खूप छान वाटतं. ही खूप प्राऊड मोमेंट. मी 3 वर्ष तिथं डोक्यावर पोती उचलून आणायचे, कॅरेट उचलून आणायचे. आता 20 रुपये जावचे हवालाला नको द्यायला, ते आपल्याला राहतील आणि तेच पुढे रिक्षावाल्याला द्यायला जातील म्हणून लॉकडाऊन सन्मान झाला. किती छान, मस्त मस्त. हे जे आहे हे जे आहे हे महत्त्वाचं. हे नाही बोलताना आम्हाला ते असं उभारी येते. त्याला सांगितलं ना, त्याला खूप छान वाटलं. म्हटलं की आई, त्या मार्केटमध्ये तू जायची, भाजी आणायची, नाही का एवढा अवतार असायचा तुझा, आणि तू भाजी आणायची. आणून मी बस स्टॉपला, आता गणपती बसले त्या बस स्टॉपला मी 3 वर्ष भाजी विकली इथल्या फुटपाथला लॉकडाऊन नंतर. दिवस राहत नसतात. दिवस राहत नाही त्यावेळेस कसं ते फील वेगळं असं. तिथे गेल्यानंतर मला बी खूप छान वाटलं. म्हटलं की ह्या मार्केटमध्ये मी भाजी आणण्यासाठी गाळागाळा फिरायचे, कुठं स्वस्त भाजी भेटेल तिथनं भाजी घ्यायची, तिथनं भाजी उचलायची, ती रोडला आणायची.